नमस्कार, मी गौरी कपूर. न्यूज माझं गाव माझं चंद्रपूर मध्ये आपलं स्वागत आहे. या बातमीपत्रात जाणून घेऊया आजच्या काही विशेष घडामोडी. शांतीनगर येथील बौद्ध विहाराचा जुना रस्ता वहिवाट बंद करून मोकळ्या जागेवर रुग्णालय उभारण्याच्या निर्णयाला विरोध करत संतप्त बौद्ध बांधवांनी 24 ऑगस्ट रोजी घुग्घुस नगर परिषद कार्यालयात तब्बल 2 तास ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी यांनी दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करून बौद्ध विहाराचा रस्ता वाचवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नगर परिषद कार्यालयात सर्वसाधारण सभा सुरू असताना दुपारी 12 वाजताच्या सुमारास मोठ्या संख्येने बौद्ध बांधव नगर परिषद कार्यालयात दाखल झाले. शांतीनगर येथील सर्वे क्रमांक 167 मधील मुख्य रस्त्यात बदल करून सुमारे 2550 चौरस मीटर मोकळ्या जागेवर रुग्णालय उभारण्यासंदर्भात 29 एप्रिल 2026 रोजी सर्वसाधारण सभेत ठराव क्रमांक 14 मंजूर करण्यात आला होता. या ठरावामुळे शांतीनगरच्या बाजूला असलेल्या बौद्ध विहाराचा जुना रस्ता वहिवाट बंद होण्याची शक्यता असल्यानं बौद्ध बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित ठराव रद्द करून रुग्णालय उभारण्यासाठी देण्यात आलेली मंजुरी तात्काळ प्रभावानं रद्द करावी अशी मागणी करणारे निवेदन बौद्ध बांधवांच्या वतीनं नगराध्यक्षा यांना देण्यात आले. दरम्यान नगर परिषदेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचा बौद्ध बांधवांच्या मागण्यांना पाठिंबा असल्याचे नगरसेवक विवेक बोढे यांनी सांगितले. तसेच सत्ताधारी पक्षही बौद्ध बांधवांच्या पाठीशी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात भीमेंद्र कांबळे, नागेश पाथडे, अमित बोरकर, धीरज ढोके, दिलीप कांबळे, सुनील पाटील, अनिरुद्ध आवळे, देवानंद सुटे, भारती निमसटकर, हर्षल निखाडे, सुनीता सोनेकर, माधुरी सुटे, दुर्गा पाटील, सरस्वती पाटील, बेबी नगराळे, अलका चुनारकर, प्रियांका धुपे यांच्यासह मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव उपस्थित होते. न्यूज माझं गाव माझं चंद्रपूरसाठी संजय पडवेकर, घुग्घुस. हे बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या घडामोडींसाठी आमच्या या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार. न्यूज माझं गाव माझं चंद्रपूर.